नुकत्याच झालेल्या कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबत मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेला उभा होतो. पंचायत समितीला माझे दोन्ही सहकारी उभे होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शमशेरदादा नाईक निंबाळकर, ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रचंड मेहनत आमच्या या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी आणि आमच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी घेतली. आणि या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, गावागावातला प्रमुख पदाधिकारी, गावातला आमचा सहकारी कार्यकर्ता, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रचंड मेहनत आमच्या निवडणुकीमध्ये घेतली. परंतु आम्हाला निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं. निवडणुकीला पराभवाला सामोरं का लागलं याचं मी आत्मचिंतन नक्की करेन. परंतु या मतदारसंघातल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींचं मी आभार मानणार आहे की माझ्यासारख्या छोट्या सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी पक्षाने दिली होती, परंतु त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने मला मतदान केलं आणि मी मतदार बंधू भगिनींचे या निमित्तानं आभार मानणार आहे. आणि खास करून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानणार आहे की ज्यांनी माझ्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आणि आपल्याला पराभवाला जरी सामोरं जावं लागलं असलं तरी एक आनंदाची बाजू एक आहे की एक पंचायत समितीचा सदस्य या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या विकास कामाला कुठे कमी पडणार नाही. मी माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला काम करणं ही जनतेची माझी पहिली ही राहील. आणि उद्याच्या प्रत्येक मतदारसंघातल्या जनतेच्या सेवेसाठी हा जयकुमार शिंदे कायम तुमच्या सेवेमध्ये राहील. जरी माझा पराभव झाला असला तरी सुद्धा मी तुमच्या सेवेसाठी पण कमी पडणार नाही, हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.